शांत झोपेची गोष्ट. छोट्या मित्राची शांत ताकद. शांत रात्रीचं वातावरण आहे. आकाशात हलकासा चंद्र उजळतोय. थंड वाऱ्याची एक मऊ झुळूक तुमच्या चेहऱ्यावरून फिरते. आता तुम्ही आरामात आहात. तुमचं शरीर हळूहळू सैल होत आहे. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूवार सोडा. पुन्हा एकदा शांतपणे श्वास घ्या आणि सोडा. आता या शांत गोष्टीमध्ये हरवून जा. एकदा एका शांत जंगलाच्या काठावर एक छोटस गाव होतं. त्या गावाजवळ मऊ गवत, उंच झाडं आणि हलक्या वाऱ्यात सळसळणारी पानं होती. त्या ठिकाणी एक ससा राहत होता. तो साधा, शांत आणि थोडासा घाबरट होता. आणि त्याचा एक मित्र होता, एक अगदी छोटासा गोमाशी, लहानसा पण मनाने खूप मोठा. दोघांची मैत्री खूप खास होती, शांत आणि विश्वासाने भरलेली. एक दिवस सगळं शांत असताना अचानक आकाशातून एक गरुड खाली झेपावलं. त्याच्या पंखाचा आवाज जंगलात घुमू लागला. ससा घाबरला. त्याचं हृदय जोरात धडधडू लागलं. तो इकडे तिकडे पळू लागला आणि शेवटी तो आपल्या छोट्या मित्राकडे आला. मला वाचव, तो हळू आवाजात म्हणाला. गोमाशीने त्याच्याकडे पाहिलं, शांतपणे. जरी तो खूप छोटा होता तरी त्याच्या मनात भीती नव्हती. तो हळूहळू पुढे गेला आणि गरुडाला म्हणाला, कृपया माझ्या मित्राला सोडून दे. पण गरुड थांबला नाही. त्याने त्या छोट्या आवाजाकडे लक्ष दिलं नाही. त्याला वाटलं, हा इतका छोटा आहे, याचं काहीच महत्व नाही. आणि तो सशाला घेऊन उडून गेला. आकाशात खूप उंच. गोमाशी शांतपणे खाली उभा राहिला. त्याच्या मनात दुःख होतं, पण राग नव्हता. फक्त एक शांत निर्धार होता. दिवस गेले, रात्र झाली, पुन्हा दिवस आला. गोमाशी विसरला नाही. तो लहान होता, पण त्याच्याकडे संयम होता. तो गरुडाच्या घरट्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करू लागला. हळूहळू, एक एक पाऊल. वारा वाहत होता. रात्र शांत होती. आणि प्रत्येक वेळी तो वर पोहोचायचा जेव्हा गरुड आपली अंडी ठेवायचा. तेव्हा गोमाशी हलकेच त्यांना खाली पडायला लावायचा. एकदा, पुन्हा एकदा आणि पुन्हा. गरुडाला समजत नव्हतं काय होतंय. तो अस्वस्थ झाला, शांत राहू शकला नाही. शेवटी तो देवाकडे गेला आणि मदत मागितली. त्याला वाटलं, आता सर्व सुरक्षित आहे. पण गोमाशी थांबला नाही. तो अजूनही शांतपणे आपलं काम करत राहिला. त्याने एक छोटासा गोळा तयार केला आणि तो वर नेला आणि अलगद तो खाली सोडला. देव दचकले, क्षणभर हलले आणि पुन्हा गरुडाची अंडी खाली पडली. त्या क्षणी गरुड शांत झाला. त्याला समजलं, ताकदच सगळं नसतं आणि लहान असणं म्हणजे कमजोर असणं नाही. कधी कधी शांतपणा आणि सातत्य हीच खरी ताकद असते. जंगलात पुन्हा शांत झालं. वारा
हलके वाहत होता. पानं सळसळत होती. आता तुम्ही शांत होत आहात. तुमचं मन हळूहळू स्थिर होत आहे. तुमच्या श्वासाची गती मंद होत आहे. आता शांतपणे डोळे मिटा. तुम्ही सुरक्षित आहात. तुम्ही शांत आहात. सगळं ठीक आहे. जसं त्या शांत जंगलात, तसं तुमच्याही मनात ही आता शांतता आहे. हळूहळू तुम्ही गाढ झोपेत जात आहात. गोड, शांत आणि सुखद झोप. शुभरात्री.